नाशिकमध्ये भाजप नगरसेवक शरद मोरे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाण प्रकरणी नाशिक रोड पोलिसात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शरद मोरेंच्या निवासस्थानी जाऊन मारहाण केल्याची घटना घडलेली होती। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भिवंडी महापालिकेमधील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला। भाजपचे आमदार महेश चौगुलेंच्या मुलांना समर्थकांसह हल्ला केल्याचा आरोप। तर महापालिका निवडणुकीमध्ये दोघांची मुलं एकमेकांच्या विरोधात लढत होती। आम्ही अशा दहशतीला घाबरत नाही, भिवंडीमधील राड्यावर माजी महापौर विलास पाटलांचं वक्तव्य। तर पोलीस एफआयआर दाखल करण्यास तयार नसल्याचाही आरोप। भाजपचे आमदार महेश चौगुलेंनी विलास पाटलांचे आरोप फेटाळले। आपल्याच कार्यालयावर हल्ला केल्याचा महेश चौगुलेंचा आरोप। पोलिसांसमोर हल्ला झाला, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। माजी महापौर प्रतिभा पाटील यांचा आरोप। पोलीस मद्यपान करून असल्याचाही आरोप। भिवंडीमधील 2 गटातील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात, जमावाला तत्काळ घटनास्थळावरून पांगवलं, पोलिसांची माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आज राज ठाकरे यांची भेट घेणार। 11 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक शिवतीर्थवर जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युती करण्याच्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांना सूचना। जिल्हा परिषदेसाठी शक्य तिथे युती करण्याचे एकनाथ शिंदेंनी निर्देश दिल्याची माहिती। पुण्यामधील आंबेगाव तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही, तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची मैत्रीपूर्ण लढत होणार। पवारांच्या राष्ट्रवादीमधील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय। आंबेगावात पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्मचं वाटप। आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबऱ्यामध्ये एमआयएममधून निवडून आलेल्या 5 नगरसेवकांचा जाहीर सत्कार। एकेकाळी आव्हाड यांचे खंदे समर्थक असलेले युनिस खान यांनी बंडखोरी करत मुलीला निवडून आणल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा मतदारसंघात मोठं आव्हान। प्रभाग 30 मध्ये अडथळा निर्माण केल्यास काय काय निघेल याचा विचार करू शकत नाही। जितेंद्र आव्हाडांना कदाचित माफ करणार नाही। पूर्वीचे खंदे समर्थक युनिस शेख यांचं वक्तव्य। तर नवनिर्वाचित नगरसेवक सेहर शेखनं कैसे हराया बोलून आव्हाडांना डिवचलं। चंद्रपूरमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती। भाजप ऐनवेळी ठाकरेंची सेना अपक्ष वंचितची मदत घेण्याची शक्यता। अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता। नाशिक महापालिकेमध्ये पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती महिला उमेदवाराकडे जाण्याची शक्यता। नाशिकला पुन्हा महिला महापौर मिळणार असल्याची चर्चा। आरक्षण स्पष्ट झाल्यानंतरच भाजपकडून अधिकृत उमेदवार निश्चित केला जाणार। नाशिक महापालिका निवडणुकीमधील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षणाला सुरुवात। मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। राज ठाकरे लवकरच सर्व उमेदवारांची भेट घेणार। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 18 प्रभागांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजयी। 3 प्रभागामध्ये प्रत्येकी 1 तर 3 प्रभागामध्ये खातं उघडण्यास भाजपला अपयश। पुण्यामध्ये अजितदादांनी घेतल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुलाखती। दोन्ही राष्ट्रवादीची झेडपीतही आघाडी। जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याची शक्यता। सांगलीमध्ये शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचंही स्वागत करू, स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव द्यायला हवा, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। नाशिक महानगरपालिकेमध्ये सुधाकर बडगुजर सर्वाधिक मतांनी विजयी। सुधाकर बडगुजर यांना 14,864 मतांचा लीड। शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत मिळवली 19,634 मतं। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। दत्ता गुर्डे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार। दत्ता गुर्डे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख। दत्ता गुर्डेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवली होती। सोलापूर जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढवणार असल्याची जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची माहिती। जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात निवडणूक स्वबळावर लढवणार। सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल, केदार यांचा दावा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला माढ्यामध्ये भाजपचा धक्का। माजी जिल्हा परिषद सदस्य उदय मानेंचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव भाजपमध्ये। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग।
एकटं लढायचं हे समजलं त्याच दिवशी भीती संपली. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत. यशोमती ठाकूर यांच्या पोस्टनंतर विविध चर्चांना उधाण. जळगावच्या पारोळा तालुक्यामधल्या भाटपुरी गावात 4,000पेक्षा जास्त बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या. भाजप नेते किरीट सोमय्या आज गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भेट घेणार. बीडच्या केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. एका वर्षात दुसऱ्यांदा पक्ष बदलला. पवारांच्या राष्ट्रवादीमधून ठोंबरे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल. नाशिकमध्ये भाजप नगरसेवक शरद मोरे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल. शिंदेचे शिवसेनेचे पराभूत उमेदवार पवन मोरेंकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर मारहाण प्रकरणी नाशिक रोड पोलिसात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. शरद मोरेंच्या निवासस्थानी जाऊन मारहाण केल्याची घटना घडली होती. नागपूरच्या प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणेंवर हल्ला प्रकरणी पोलिसांकडून 8 जणांना अटक. मुख्य सूत्रधार गणेश चाचरकर पोलिसांना शरण आल्याची माहिती. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्रीच्या सुमारास शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.